पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC येथील बजाज हेल्थ केअर कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार नेते गजानन राणे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कंपनीतील कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कंपनीत मनसेची युनियन स्थापन झाल्यापासून कामगारांच्या पगारात मोठी वाढ झाली. सध्या दुसऱ्या पगारवाढीबाबत व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असून कामगारांना भरभक्कम पगारवाढ मिळवून देण्याचा मानस गजानन राणे यांनी व्यक्त केला. 1993 पासून कार्यरत असलेल्या या कंपनीत मनसे युनियन आल्यानंतर कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कामगारांचं वेतन, कामाचे तास आणि इतर मूलभूत सोयींबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मनसे कायम पाठपुरावा करेल असं आश्वासन यावेळी कामगार नेते गजानन राणे यांनी दिलं. तारापूर MIDCमध्ये बजाज हेल्थ केअर नावाची जी कंपनी आहे त्या ठिकाणी 4.5 वर्षापूर्वी आमची युनियन स्थापन झालेली आहे. ही युनियन स्थापन झाल्याच्या नंतर पहिली पगारवाढ आम्ही जी केली होती ती 9,990 रुपयाची पगारवाढ केली होती. त्या माध्यमातून कामगारांना चांगली पगारवाढ मिळाली. कामगारांची युनियन त्या ठिकाणी स्थापन झाली. जॉब सेफ्टीचा विषय होता. त्या ठिकाणी बघायला गेलं तर इंडस्ट्रियल सेफ्टीचा देखील विषय होता. बऱ्याच अंशी कामगारांना सुरक्षा उपकरणं दिली जात नव्हती, जी युनियन लागल्याच्या नंतर दिली गेली. तसं बघायला गेलं तर ही कंपनी 1993 पासून त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे. परंतु या बाबतीमध्ये ना कधी कामगारांनी जागरूकता दाखवली ना व्यवस्थापनाने जागरूकता दाखवली. परंतु मनसेचे सभासद झाल्याच्या नंतर त्यांची पहिल्यांदी वैयक्तिक सुरक्षा कशी असावी, काय असावी या बाबतीमध्ये आम्ही पहिल्यांदी मॅनेजमेंटशी बोलून त्यांना त्या सगळ्या सुविधा मिळवून दिल्या. नंतर पगारवाढ केली. आता ही दुसरी पगारवाढ आहे. या पगारवाढीची चर्चा चालू आहे आणि ही पगारवाढ देखील चांगली भरभक्कम पगारवाढ व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. या भेटीच्या वेळी समीर मोरे, विशाल जाधव, अनंत दळवी आणि इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी मनसे नेहमीच कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. RB न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा.